तर या घडीची आणखीन एक महत्त्वाची बातमी, मिहिर शहाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। म्हणजे पुढचे 6 दिवस आता मिहिर शहा पोलिसांच्या ताब्यात असेल आणि त्याची कसून चौकशी केली जाणार आहे। मिहिर शहाला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। प्रशांत बाग आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, बचाव करण्याचा प्रयत्न केला गेला, पोलीस कोठडी कशाला हवी असं सांगण्याचा प्रयत्न केला गेला, पण न्यायालयाने सांगितलंय नाही, तुम्हाला पोलीस कोठडीत जावं लागेल। अर्थात विलास, मिहिर शहाच्या वकिलांनी बचावाचा कितीही प्रयत्न केला तरी तो बचावाचा प्रयत्न हाणून पडला असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल। अर्थात या विषयामध्ये अनेक गोष्टी स्पष्ट आहे, या विषयामध्ये राजकारण आहे, या विषयामध्ये संवेदनशील गुन्हा आहे आणि या विषयामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, आणखी अत्यंत दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। आणखी ज्या पद्धतीने या अपघाताला कारणीभूत मिहिर शहा आहे, ज्या पद्धतीने अपघात केल्यानंतर पळून गेलाय मिहिर शहा, ज्या पद्धतीने तब्बल 60 तास मिहिर शहा ॲब्स्कॉन्ड होता, पळून जाण्यासाठी त्याला अनेकांनी मदत केली आणि याचमुळे सरकारी वकिलांचा युक्तिवाद, पोलिसांनी परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे ज्या गोष्टीचा पुरावा मागितला होता आणखी तो सादर केल्यानंतर अर्थात मिहिर शहाला 16 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली। शिवडी कोर्टाचे न्यायाधीश भोसले यांनी ही कोठडी सुनावली आहे। या 16 तारखेच्या दरम्यान त्याचा जो पूर्ण प्रवास आहे तो प्रवास आपल्याला याचा शोध पोलीस घेणार आहे। आपण बघतोय की कशा प्रकारे मिहिर शहाला वेगवेगळ्या लोकांनी मदत केली याची माहिती ही वेळोवेळी सगळी समोर येत होती। अर्थातच त्या माहितीची खातरजमा करायची आहे। पुण्याच्या हिट अँड रन प्रकरणामध्ये, अग्रवाल प्रकरणामध्ये जसे अनेक कुटुंबीय आणि किंवा अनेक लोक सुद्धा आरोपी झाले, या पूर्ण प्रकरणामध्ये मिहिर राजेश शाह याच्या प्रकरणामध्ये सुद्धा आरोपी। प्रशांत, मी येतो तुमच्याकडे। सुष्मिता भदाणे पाटील आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, आपण थेट त्यांच्याकडे जातोय। सुष्मिता, कोर्टात काय घडलं, काय प्रकारचे या प्रकारे आरोप करण्यात आलेले आणि कशा प्रकारे बचाव करण्याचा प्रयत्न झालेला होता? खरं तर आपण बघतोय कोर्टामध्ये अतिशय महत्वाचा युक्तिवाद या ठिकाणी झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। मिहिर शहा याने आपले रूप बदलण्याचा प्रयत्न केल्याचा सुद्धा आरोप पोलिसांनी आपल्या इन्व्हेस्टिगेशन रिपोर्टमध्ये केलेला पाहायला मिळतो आहे। त्याचबरोबर या रिपोर्टमध्ये त्याने आपले केस आणि दाढी ही छाटून टाकलेली होती, कमी केलेली होती, केस कापले होते आणि कुठेतरी तो पळून होता। 3 दिवसानंतर त्याचा ताबा घेण्यात आल्याचं सुद्धा पोलिसांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर त्याच्या वकिलांकडनं कुठेही आम्ही एव्हिडन्स टॅम्पर करण्यात आलेले नाहीत अशा पद्धतीचा युक्तिवाद सुद्धा मिहिरच्या वकिलांकडनं करण्यात आलेला होता। परंतु ज्या पद्धतीची माहिती समोर आलेली होती त्यामध्ये आपण जर बघितलं तर मिहिरला 6 दिवसांचा अर्थात 16 जुलैपर्यंत पोलीस कस्टडी ही देण्यात आलेली आहे आणि या दरम्यान पोलिसांकडनं मिहिरला पळून जाण्यासाठी हा गुन्हा घडत असताना मार्गदर्शन कोणी केलं होतं का, त्याला कोणी पाठराखण केली होती का, त्याला मदत कोणी केली होती का, या अशा अनेक मुद्द्यांना या ठिकाणी पाहण्यात आलेलं आहे आणि 6 दिवसांची पोलीस कस्टडी ही मिहिरला ठोठावण्यात आलेली आहे। शिवडी कोर्टानं हा निर्णय घेतलेला आहे। पण सुष्मिता, ज्या प्रकारे या सगळ्या गुन्ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलेला होता, त्याबद्दल नेमकं काय सांगण्यात आलं कोर्टात? पुरावे नष्ट करण्याच्या बाबतीत 2 मुद्दे यामध्ये पाहायला मिळतात। एक तर पोलिसांकडे सर्व सीसीटीव्ही फुटेजेस प्राप्त झालेले आहेत। गाडीचे जे नंबर प्लेट आहे, मागची नंबर प्लेट ही मिसिंग असल्याचं पोलिसांनी आपल्या रिपोर्टमध्ये म्हटलेलं होतं। या मिसिंग असलेल्या नंबर प्लेटला कुठेतरी आरोपीने स्वतः काढलेलं होतं आणि एव्हिडन्स टॅम्पर करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सुद्धा यामध्ये झालेला पाहायला मिळतो आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा आरोपी ॲब्स्कॉन्डिंग होता, तो 3 दिवस सलग वेगवेगळ्या ठिकाणी प्रवास करत होता। तो बोरिवलीतनं निघाला, मरीन ड्राईव्हला आला, त्यानंतर तो वरळीच्या दिशेने त्यानं प्रवास केला। अशा पद्धतीचे सर्व सीसीटीव्ही फुटेजेस त्यामध्ये पाहायला मिळतात। सध्या त्याची मेडिकल टेस्ट ही जे रुग्णालयामध्ये झालेली आहे, त्यामध्ये त्या रिपोर्ट्सला सुद्धा 16 तारखेला कोर्टामध्ये सादर केलं जाणार आहे। आज सुद्धा कोर्टासमोर ते मांडण्यात आलेले आहेत। एकूणच मिहिरच्या वकिलांनी वारंवार हा मुद्दा स्पष्ट केलेला आहे की आम्ही कुठेही एव्हिडन्स टॅम्पर केलेले नाहीत, परंतु आता पोलिसांचा तपास या एका मार्गाने सुरू आहे की नेमका मिहिरला सल्ला कोण देत होतं, मिहिरला
ज्या पद्धतीने त्यांची कृती झालेली आहे या संपूर्ण अपघातानंतर ती संशयास्पद आहे। त्याने स्वतःचं रूप बदलून घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला। मिहिरचे केस काहीसे लांब होते। कितीही पळण्याचा त्याने प्रयत्न केला असला तरी मुंबई पोलिसांनी त्याच्या अखेर मुसके आवळलेले आहेत आणि आता न्यायालयाने सुद्धा 16 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडीत पाठवलंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। प्रशांत बाग सुद्धा आपल्या सोबत होते। धन्यवाद प्रशांत तुमचेही। मुंबईमध्ये भाजपच्या कोर कमिटीची आज महत्त्वाची बैठक होणार आहे। संध्याकाळी होत असणाऱ्या या बैठकीत सगळे आमदार आणि महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। उद्या महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी भूपेंद्र यादव मुंबई दौऱ्यावर येत आहेत। यापूर्वी भाजपची ही महत्त्वाची बैठक होणार आहे। राहुल झोरी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। राहुल, आजच्या बैठकीचा अजेंडा काय? विलास, लोकसभा पराभवानंतर भूपेंद्र यादव यांची प्रभारीपदी नियुक्ती झाल्यानंतर बैठक सत्र जे आहे ते कधी थांबलेलं आपल्याला दिसत नाहीये। कुठली निवडणूक असो, कुठलीही महत्त्वपूर्णची घडामोडी असो, त्यावेळी भूपेंद्र यादव यांची बैठक ही अतिशय निश्चित मानली जाते आणि आता विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजची बैठक इतकीच महत्त्वाची आहे। भाजपकडे 113 आमदार जे की गणितात बसतात आणि त्यांच्याजवळ 5 उमेदवार जे आहेत ते भाजपचे निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यामुळे आपले 5ही उमेदवार निवडून आणत महायुतीमधला मोठा पक्ष म्हणून मित्र पक्षाचे अर्थात शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे 4 उमेदवार म्हणजे एकूण 9 उमेदवार निवडून आणण्याची संपूर्ण जबाबदारी जी आहे ती अर्थातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आजची बैठक तितकीच महत्त्वपूर्ण मानली जाते। अर्थात विधान परिषदेची निवडणूक हे फक्त राजकारण नाही तर ते मॅथमॅटिक्स आहे असं देखील वारंवार म्हणलं जातं आणि हे गणित जुळवताना पहिल्या पसंतीचं आणि दुसऱ्या पसंतीचं मतदान हे समांतर पातळीवर जुळत आपले सर्व उमेदवार आपली सर्व आकडेवारी एकत्रित्या कशी मजबूत पद्धतीनं कामाला लावायची यासाठी आजची बैठक ही खूप महत्त्वपूर्ण मानली जाते। विलास, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आणखीन एक महत्त्वाची बातमी नागपुरातून येते। नागपुरातल्या निरीच्या मुख्यालयामध्ये सीबीआयनं छापेमारी सुरू केली आहे। राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था अर्थात निरीच्या मुख्यालयामध्ये सीबीआयनं छापेमारी केली आहे। बनावट कंपन्या आणि बनावट रिसर्च या प्रकरणात छापेमारी करण्यात आल्याचं कळतंय। सकाळपासून सीबीआयची टीम नागपुरातल्या अंजनी इथल्या निरीच्या मुख्यालयात हे छापे टाकते। नागपूर मुख्यालय आणि दिल्ली झोनल कार्यालयामध्ये ही छापेमारी सुरू आहे। सीबीआयचे 12 पेक्षा जास्त अधिकारी सकाळपासून ही कारवाई करतायत।